शाळेची तयारी करून शाळेत जायला निघालो आम्ही आणि हा शुभ सकाळ सगळ्यांना. आईने पण बाय केला देवला आणि मग लिफ्टमध्ये होतो आम्ही आणि नंतर निघालो, शाळेत पोचलो. देवला शाळेत सोडलं, बाय केला आणि मग निघाले मी स्टेशनला, कारण राजेश पण यायला झाला होता. त्याला पिकअप केलं स्टेशनवरून. नंतर आम्ही माऊली चौकात आलो, त्याचा फेवरेट ब्रेकफास्ट आता तुम्हाला सगळ्यांना पण माहिती झालं असेल. नंतर मग घरी आलो, घरी आल्यानंतर लिफ्टमध्ये होतो, लिफ्टमधून मग नंतर घरी आलो. घरी आल्यावरती मग थोडा वेळ आराम वगैरे केला. त्याच्यानंतर मग राजेश दुपारी आणायला गेला देऊला शाळेत, शाळेतून घेऊन आला. आज खूप थकलेली दिसत होती. त्याच्यानंतर आज जेवायला परसबीची भाजी आणि सिम्पल असं दाल राईस बनवला होता आणि टिफिनला पण तेच दिलं होतं त्याला, परसबीची भाजी आणि चपाती. त्याच्यानंतर मग लिफ्टमध्ये होतो आणि मग स्टेशनला जायला निघालो. ॲज ऑलवेज आमच्या आंटी पण दिसल्या, त्यांना हाय केलं आणि मग निघालो आणि मग माऊलीच्या मठात पोचलो. ॲक्च्युली मला दर्शन घ्यायला जायचं होतं, पण म्हटलं उशीर होईल, मग बाहेरूनच दर्शन घेतलं. म्हटलं येता येता जाईन दर्शन घ्यायला. नंतर मग राजेशला सोडलं स्टेशनला, बाय केलं. नंतर येताना मग मठात आले, व्हिडिओ शूट केला ॲज ऑलवेज, कारण मी चॅनलवर अपलोड करते, तर नक्की बघा. नंतर माझ्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी थोडं गप्पा मारत बसले आणि मग नंतर घरी आले. माझ्या पिल्लूसोबत टाईम स्पेंड केला. देव झोपली होती लवकर, कारण काय सकाळी उठावं लागतं, तर तिला सांगितलं झोपत जा आणि बाबूसोबत टाईम स्पेंड केला. आणि असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग.